हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये कसं आहे, आज मला पूर्ण क्लिनिंग करायची आहे घराची. कारण पूर्ण आता घरामध्ये म्हटल्यावर कसं आता अक्षय तृतीया आहे, तर माझी थोडी क्लिनिंग सुरूच आहे घराची करणं. तर मग काही क्लिनिंग मी काल केली. 3 दिवस झाले माझी अशी थोडी क्लिनिंग सुरू आहे. तर आज जी शिल्लक बाकी राहिलेली होती तर ते आज मी कंप्लीट करून घेणार आहे. कारण थोडे भांडे वगैरे आहे ते मला घासून घ्यायचे आहे. डबे वगैरे छान असे आपले स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तर सर्वात आधी मी स्वयंपाक करून घेणार आहे आज पटकन. तर मी बनवणार आहे आज इथे तुरीच्या कळण्याची भाजी. म्हणजे तुरीचा जो कळणा असतो ना, त्याचे लाडू बनवते. म्हणजे आमच्याकडे त्याला गोड्याची भाजी असं म्हणतात. तर ते आज मी बनवणार आहे. तर मला आज स्वयंपाक लवकर साधा सिंपल मस्तपैकी भाकरी आणि भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इकडे भाजीची तयारी करत आहे. आणि इथं बाजूला नाश्त्यासाठी उपमा पण बनवत आहे मुलांना. मस्तपैकी मुलांसाठी छान गरमागरम व्हेजिटेबल्स घातलेला मस्त उपमा बनवते. खूप दिवस झाले मुलांनी उपमा खाल्लाच नव्हता, तर त्यांची इच्छा होती आज उपमा बनव म्हणून आई सिंपलमध्ये. तर मी आज उपमा बनवायला घेतला आहे. आणि एका साईडला माझी भाजी बनवणं सुरू आहे. तर छानपैकी मस्त कांदे, तिखट, मीठ, मसाला वगैरे छान होऊ दिला. आणि जे आपले कोरडे मसाले असतात ते पण मी आता इथे कढईमध्ये टाकून घेतले. आणि मस्तपैकी तेलामध्ये पूर्ण छान असे होऊ देते. मस्तपैकी मंद आचेवर मसाले होऊ द्यायचे आहेत आपल्याला. एकदम साधी सिंपल गोड्याची भाजी आहे. तर हे बघा, तो गोड्याचा जो मसाला असतो ना, तो थोडासा मी इथे मसाला रस्सा घट्ट येण्यासाठी तो पण टाकून घेते. आणि छानपैकी तिखट मिठामध्ये फ्राय करून घेते. ज्या मसाले आहेत त्या मसाल्यामध्ये छान आपल्याला शिजू द्यायचा आहे. म्हणजे त्याचा कच्चेपणा जो असतो तो निघून जातो. तर मस्तपैकी छान तो मसाला आपला होते तोपर्यंत इकडे माझं उपम्याची पण तयारी सुरू आहे. आणि हे बघा, आता आपला मसाला शिजलेला आहे चांगला. आणि मसाला शिजल्यानंतर यामध्ये थोडं करून मी पाणी टाकून घेते. म्हणजे आपल्याला जितके ते गोडी शिजायला पाणी लागते ना, तेवढं पाणी मी इथे या कढईमध्ये टाकून घेणार आहे. आणि इकडे आपले जे उपम्यासाठी व्हेजिटेबल्स लागणार आहे ते पण आपले होत आलेले आहे बऱ्यापैकी. छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेते थोड्याशा. आणि आपल्या या भाजीला पाणी टाकते. आणि इकडे एक साईडला माझे तुरीचे गोडे पण बनवणं सुरू आहेत. तर ते पण मी बनवते आहे. हे दोन्ही म्हणजे माझे एक साथ 3 ते 4 कामं सुरू आहे. आणि गॅसच्या आजूबाजूला जे माझा पसारा आहे तो पण माझं आवरणं सुरू आहे. अशा प्रकारे मी सर्व कामं एका दमानं आज करून घेत आहे. कारण आज खूप गडबड आहे. सारखे 3 दिवस झाले माझी कामाची गडबडच सुरू आहे. तर आज पण मला पटापट सगळे कामं आवरून घ्यायचे आहे. कारण आता अक्षय तृतीया जवळ आलेली आहे. आपल्याला अक्षय तृतीयेला पितरांना पात्र टाकायचं असते, पितरांची पूजा करायची असते. तर त्यासाठी घर सगळं क्लीन करून घ्यायचं असते आपल्याला. तर ते पण आमची त्यासाठी मग माझी थोडी गडबड सुरूच होती. म्हणजे मला मुलांसाठी स्वयंपाक, नाश्ता वगैरे घरातल्या सर्वांसाठी करणं आणि मग क्लिनिंग करणं आणि बाकी बाहेरचेही जे कामं असतात ते पण मला करायचे आहेत. तर मग माझं आपलं सुरू आहे. आणि एका दमात 4 ते 5 कामं करण्याचा प्रयत्न सुरू आहे माझा. तर हे बघा, आपल्याला जितकं पाणी लागणार आहे तितकं मी इथं टाकून घेतलं कढईमध्ये. मस्तपैकी आपलं पाणी छान उकळू द्यायचं आहे. आणि इकडे गोळे तयार करून घेते. गोळे तयार झाले की ते आपल्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मस्तपैकी आपला उपमा पण आता होत आलेला आहे. रवा वगैरे त्यामध्ये टाकून थोडं तिखट मीठ वगैरे टाकून घेते. आणि रवा टाकून घेते त्यामध्ये. तो पण मस्तपैकी तेलामध्ये परतून घेणार आहे. रवा तसा न आधी भाजून न घेता मी तो मसाल्यामध्येच भाजून घेणार आहे. कारण आधी भाजण्यामध्ये थोडासा वेळ जात होता. म्हटलं डायरेक्टच आपण मसाल्यातच भाजून घ्या म्हटलं आज रवा. तो पण असा पण छान लागते आणि होते पण व्यवस्थित. तर आता तिखट मीठ मसाले वगैरे टाकून घेतले मी इथं आपल्या कढईमध्ये उपम्यासाठी. आणि त्यामध्ये थोडा करून रवा सोडून घेते आणि भाजून घेते. तर असे आपले कामं सुरू आहेत आज पटापट.
तर उपमा तयार होते तोपर्यंत इकडे आपण गोळ्याची पण हो नाही त्याच्यातून काय काढलं मी हे काढलं डोश्याचं काढलं. चांगलं सांगायचं प्रेमानं, लहान आहे ते. तू चांगल्यानं बोलतो का? तू चांगली बोलतो का तिच्यासोबत? चांगलं बोलायचं प्रेमानं, असं बोलत असते का? चांगलं यायला चांगलं म्हणते काय? दादागिरी दाखवतो ना तू. दादागिरीने दाखवा लेकरे सांगा लहान. केदारले काही फरक नाही पडत काही दाखवलं तर. त्याला समजतच नाही, त्याला प्रेमाची भाषा समजत नाही आणि रागवलेली भाषा समजत नाही. रात्री म्हटलं त्याला चांगल्याला सांगू राहिली मी. हेडफोन काढून सांगायला गेली त्याला की कळी तुटली आहे, दरवाजा बरोबर लावतो तू, नंतर जाशील इंजेक्शन घ्याले. त्याला गालावर चप्पल दिली. त्याने डिस्टर्ब झाला असेल ना गेम खेळताना. तुला समजते का म्हणते? मग किती महत्वाचं आहे गेम, किती महत्वाचं राहते तुला समजते? म्हणते गेम खेळता तीर मारून राहिला मला गेम खेळून. बिना म्हटलं क्लास चालू होते म्हणजे मोबाईल तुला द्या लागते म्हटलं. बिगर देऊ म्हणते माहिती नाही लागते. बाबाचा मोबाईल खराब झाला. गेली का खाली? आपले डोळे ड्रॉप टाका. अरे हो आज ड्रॉप टाकावं. आता टाकून. तर इथे आता मी आपले भांड्याची साफसफाई चालू आहे माझी. तर भांडे काढलेले आहे इतके घासायला. चला तर आता सगळ्यात अगोदर भांडे घासून घेते मस्तपैकी छान चकचक आणि इथंच उन्हामध्ये वाळवत घालते. तर इथं भांडे घासण्यासाठी मी 2 भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि गुंड भरणे पण घासून ठेवते खाली झालेले. मस्तपैकी आपले सर्व आता चकचक कामं करून घ्यायचे आहेत. आता अक्षय तृतीया म्हटलं म्हणजे आपल्याकडे क्लिनिंग करतातच. तर सगळ्यात आधी मी जे भांडे वगैरे डब्बे काढले होते ते स्वच्छ करून घेतले, पूर्ण घासून घेतले. आणि त्यानंतर हा आता व्हिडिओ आहे आमचा दुपारी 4 वाजताचा, म्हणजे आराम वगैरे केला आणि त्यानंतर मग हॉलमधली साफसफाई काढली. कारण जवळजवळ 1 वर्ष झालं होतं आम्ही हा दिवाण खोललाच नव्हता आणि दिवाणमध्ये खूप कसं मी वरच्यावर साफसफाई करतच असते दिवाणमधली. पण मला पूर्ण आज दिवाण पूर्ण बाहेर काढून त्याचा एक पार्ट वेगवेगळा काढून साफ करायचा होता. तर मग मुलांच्या मदतीने मी पूर्ण दिवाण खोलून घेतला. खूप मोठा दिवाण आहे हा, पूर्ण 6 बाय 6चा दिवाण असल्यामुळे थोडासा खोलायला खूप भारी जातो आणि एकटीला हँडल होत नाही एवढं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या बघा आम्ही किती छान पद्धतीने घालवत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा पुरेपूर फायदा घेणं चालू आहे इथं. पूर्ण घराची स्वच्छता करून राहिले मुलं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणून. कारण अंगामध्ये खूप आळस येते जर आपण आराम करत बसलं तर. मग काही ना काही काम पाहिजे. आता आमचा हा मोठा दिवाण खुलून झाला की आम्ही खाली जाणार आहे आणि खालचे 2 दिवाण खुलणार आहे. मुश्किल आहे तुझ्यासाठी? बरोबर आहे टाक.
थांब पहिले. हे गौरी झोपली आहे. चांगला व्हिडिओ काढू ना. दीदी आणतच नाही. अन्न अन्न काय आहे? राहू दे. तर तू अन्न खरंच दीदी. तर हे बघा अशा प्रकारे आपलं घर बनवलेलं आहे. तर हे बघा आता अशा प्रकारे मी किचन आवरून घेतलेलं आहे आणि मला ज्या हाताखाली वस्तू लागतात तर त्या मी इथं सगळ्या ठेवलेल्या आहे भरण्यांमध्ये थोड्या थोड्या. हे बघा इथे हा माझा गॅसचा ओटा. ही बघा आपली शेगडी गॅसची. आणि इथे मी स्वयंपाक बनवलेला आहे. आणि आजच्या स्वयंपाकात बघा मी इथे चणे भिजत घातलेले आहे उद्यासाठी. यामध्ये चपात्या आहे. इथे डाळ भात वगैरे काढलेला आहे. आणि हे बघा इथे अशा प्रकारे ऑर्गनाईज केलेलं आहे. थोडेफार डबे जे आहेत मला लागतात ते मी अशा प्रकारे लावून घेतलेले आहे, जे मला पटकन हाताला येणार गरज पडल्यावर. आणि इथले रॅकमधले काही भांडे माझे घासायचे आहेत आता जेवणाचे. इथे मसाल्याची पॅकेट वगैरे आणि बाकीच्या भरण्या वगैरे ऑर्गनाईज केलेल्या आहे. इथे काही एक्स्ट्राचं सामान आणि हे म्हणजे न्यूट्रिशनच्या डब्या वगैरे, बाकी मेथीदाणा वगैरे इथे भरलेला आहे. आणि हे बघा खाली आता हे इथे देवाचं साहित्य आहे. काही साहित्य मी इथे डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे ह्या स्टीलच्या डब्यामध्ये. आणि हे जे मला रोज पूजेला लागते ते मी इथे ठेवलेलं आहे काढून. तर अशा प्रकारे माझं किचन आवरलेलं आहे मी. आणि हे बघा हे सज्जावरचं मी तुम्हाला त्या दिवशी दाखवले होते, असे डबे लावलेले आहे सज्जावर. तर अशा प्रकारे छान असं किचन आवरून घेतलेलं आहे एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने. तर तुम्हाला कसं वाटलं माझं किचन मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता या भांड्यामध्ये मी नुकतंच आता दही विरजण लावलं आहे. दह्याला गरमच आहे हे दूध, विरजण लावून घेतलं. अशा प्रकारे आपलं साधं सिंपल मस्तपैकी किचन आवरून घेतलेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपलं घर बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे मस्तपैकी मी घर आणि किचन आवरून घेतलं सर्व. तर अशी झाली आहे माझी क्लिनिंग. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.